आजच्या दिवसाची सुरुवात सरळ मी रेडी वगैरे होऊन झाली होती. तर दीदीची सँडल आली होती, तर तीच इथं ट्राय करून बघत होते. मस्त दिसत होती, पण ती रिटर्न करणार आहे कारण तिला काही कम्फर्टेबल वाटत नव्हतं. चहा नाश्ता केला आणि मग नंतर ही एका माशीच्या मागं लागली होती, जी की त्या खिडकीच्या बाहेर होती आणि मध्ये माहीत नाही कशी पकडणार आहे. चहा टोस्ट काढला, मध्ये तिचं अजून एक पार्सल आलं ते बघितलं आणि इथे मी रेडी वगैरे होऊन चालली होती शालीमारला, म्हणजे की शॉपिंगला. जो की माझा खूप फेवरेट टॉपिक आहे. माझाच नाही, प्रत्येक पोरीचा हा फेवरेट टॉपिक असेल शॉपिंग. म्हणजे रोज जरी शॉपिंगला नेलं तरीही चालेल आम्हाला. काय पैसे तर उधळायचेच असतात. मग इथे फुल रेडी वगैरे होऊन गेलो, कारण की बाहेर इतकं ऊन आहे आणि असं पॅक वगैरे होऊनच जावं लागेल आणि उन्हाळा मला थोडा पण आवडत नाही. तर तिघी बहिणी आम्ही चाललो. तर माझ्या बहिणीला इथं स्कूटी येत नाही, म्हणून रिक्षाने जावं लागतं आम्हाला. कधी शिकली काय माहिती. इथून निघालो आणि तिथे पोहोचला म्हणजे घरातून निघता निघताच एवढं ऊन होतं की बस काय सांगा. आणि इथे बघत होतो की कोणत्या शॉपमध्ये जायचं. आम्ही रील सेव्ह करून ठेवला होता म्हणून. पण त्या शॉपमध्ये काही गेलो नाही. एका शॉपमध्ये गेलो, पण तिथे आम्हाला काही आवडलं नाही. म्हणून तिथे आम्ही एकदम 5-10 मिनटामध्ये निघालो तिथून. कारण की काय आवडत नव्हतं तिथे. म्हणजे चांगलं होतं, पण असं काही वेडिंग टाईप वाटत नव्हतं. मग म्हणून आम्ही परत काठियावाडला गेलो. तिथून साड्या वगैरे बघितल्या. नंतर आम्हाला लेहेंगे पण बघायचे होते रिसेप्शनसाठी, तर तेच इथे ट्राय करत होतो आम्ही. ॲक्च्युली तिथे व्हिडिओ काढणंच अलाउड नाही, पण ट्रायल रूममध्ये गेलो होतो आम्ही, घेणारच होतो म्हणून मी काही काढून टाकले ते. आणि मग इथं शॉपिंग वगैरे फायनली झाली होती. दुपारचं गेलो तर आम्ही डायरेक्ट संध्याकाळी बाहेर निघालो होतो तिथून. म्हणजे 6:30 तर ऑलरेडी होऊनच गेलेले होते. दाखवणारा पण थकला होता आम्हाला कपडे. मग फायनली सर्व फायनल झालं आणि ते घागऱ्याचं स्टिचिंग वगैरे करायची होती. त्याचं माप वगैरे द्यायला आलो. मग तिथून निघालो आणि इतकी भूक लागली होती आम्हाला. मग सर्व खाल्लं पिल्लं आणि तिथून आम्ही निघालो होतो. आणि तर आम्ही याच्या कारणासाठी हसतोय, कारण की इतका खर्च करून निघालो होतो आम्ही तिथून. बापरे, म्हणजे आम्हाला तर रिग्रेट व्हायला लागले की अरे एवढा खर्च का बरं केला. पण ठीक आहे, बोरिंगचं शॉपिंग आहे, माहिती खर्च होणारच आहे. घरी आले, सर्व कपडे वगैरे ठेवले, चहा पिला आणि असा होता दिवस.